आज मी असा विषय घेऊन आले आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो, पण लोक उघडपणे बोलायला घाबरतात. मृत व्यक्ती आपल्याला भेटायला येतात का? कधी तुमच्यासोबत असं झालंय का? एखादी जवळची व्यक्ती गेल्यानंतर अचानक तिची आठवण खूप जोरात येते. स्वप्नात ती व्यक्ती दिसते, घरात तिच्यासारखा आवाज ऐकू येतो किंवा असं वाटतं की ती अजूनही आपल्या आसपास आहे. हे फक्त मनाचे खेळ असतात की खरंच मृत व्यक्ती आपल्याला भेटायला येतात का? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या कदाचित तुमच्याही आयुष्यात घडल्या असतील, पण तुम्ही कधी कुणाला सांगितल्या नाहीत. माणूस गेल्यानंतर नक्की काय होतं? आपल्या धर्मात असं मानलं जातं की शरीर नष्ट होतं, पण आत्मा नाही. शरीर पंचतत्वात विलीन होतं, पण आत्मा त्याचा पुढचा प्रवास सुरू करतो. म्हणूनच अनेक लोक सांगतात की मृत व्यक्ती गेल्यानंतर काही दिवस त्यांची उपस्थिती जाणवते. काही जण म्हणतात रात्री अचानक सुगंध येतो, काहींना पावलांचा आवाज ऐकू येतो, तर काहींना स्वप्नात वारंवार तीच व्यक्ती दिसते. पण प्रश्न असा आहे, हे खरंच आत्म्याचं अस्तित्व असतं की आपल्या मनातलं दुःख? स्वप्नात मृत व्यक्ती दिसण्यामागचं कारण अनेक लोक सांगतात की आई-वडील, आजी-आजोबा किंवा जवळची व्यक्ती गेल्यानंतर ते स्वप्नात दिसतात. आणि विशेष म्हणजे काही स्वप्न इतकी खरी वाटतात की उठल्यानंतरही अंगावर काटा येतो. कधी ते हसताना दिसतात, कधी काही सांगताना, तर कधी फक्त शांतपणे बघत असतात. आपल्या शास्त्रांमध्ये असं म्हटलं जातं की काही आत्मे अपूर्ण इच्छा, प्रेम किंवा काळजीमुळे आपल्या प्रिय व्यक्तींना भेटायला येतात. पण विज्ञान काय सांगतं? विज्ञान सांगतं, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, तेव्हा आपलं मन सतत तिचा विचार करत राहतं आणि म्हणून ती व्यक्ती आपल्याला स्वप्नात दिसते. म्हणजेच हा विषय पूर्णपणे चुकीचाही नाही आणि पूर्णपणे सिद्धही नाही. मग काही लोकांना अनुभव काय येतात? तुम्ही कधी लक्ष दिलंय का? घरात एखादी व्यक्ती गेल्यानंतर काही दिवस वातावरण खूप वेगळं वाटतं. जिथे ती व्यक्ती बसायची तिथे पाहिलं की डोळे भरून येतात. कधी अचानक तिचं नाव कानावर पडतं, कधी तिचा फोटो अचानक खाली पडतो, कधी तिची आठवण इतकी येते की वाटतं ती जवळच आहे. हे अनुभव फक्त भारतात नाहीत, संपूर्ण जगात लाखो लोकांनी असे अनुभव सांगितले आहेत. काही लोक म्हणतात त्यांना मृत व्यक्तीने संकटातून वाचवलं. काही म्हणतात स्वप्नात येऊन इशारा दिला. तर काही लोक तर असंही म्हणतात की मृत व्यक्ती भेटून गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले. मग धर्म आणि अध्यात्म काय सांगतं? हिंदू धर्मात गरुड पुराणात आत्म्याच्या प्रवासाबद्दल खूप गोष्टी सांगितल्या आहेत. असं मानलं जातं की मृत्यूनंतर काही काळ आत्मा आपल्या घराजवळ किंवा प्रिय व्यक्तींजवळ असू शकतो. म्हणूनच 10 दिवस, 13 दिवस यांसारख्या विधींना महत्त्व दिलं जातं. कारण त्या काळात आत्म्याला शांती मिळावी, त्याचा पुढचा प्रवास शांततेत व्हावा, यासाठी प्रार्थना केली जाते. काही लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात, काही नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती शरीराने गेली तरी आठवणीतून कधीच जात नाही. खूप लोकांना मृत व्यक्तीची भीती वाटते, पण खरं सांगायचं तर आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला घाबरवायला का येईल? आई असेल, वडील असतील, आजी असेल, त्यांनी आयुष्यभर आपलं चांगलं विचार केलेला असतो. मग मृत्यूनंतर ते आपल्याला त्रास का देतील? बहुतेक वेळा भीती ही आपल्या मनात असते. रात्री शांतता असते, मन कमजोर असतं आणि आपण प्रत्येक गोष्टीत संकेत शोधू लागतो. म्हणून काही गोष्टी आपल्याला जास्त जाणवतात. लोकांच्या खऱ्या गोष्टी. एका मुलीने सांगितलं होतं, तिची आई गेल्यानंतर ती खूप तुटली होती. एक दिवस ती रडत झोपली आणि स्वप्नात तिची आई आली. आईने फक्त एवढंच सांगितलं, रडू नको, मी तुझ्या सोबत आहे. आणि त्या दिवसानंतर त्या मुलीला खूप शांत वाटू लागलं. आता हे खरं होतं का की तिच्या मनाला आधार हवा होता, हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातनं पाहिलं तर मानसशास्त्र असं सांगतं, जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा मेंदू त्या व्यक्तीच्या आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या करतो. कधी आवाजासारखं वाटतं, कधी सावली दिसल्यासारखं. याला भास असंही म्हणतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे अनुभव खूप सामान्य आहेत. म्हणजे असे अनुभव येणे तुम्ही वेडे आहात असं नाही.
मग लोकांना सर्वात जास्त भीती कशाची वाटते? लोकांना मृत्यूची भीती वाटत नाही, तर आपल्या माणसांना कायमचं गमावण्याची भीती वाटते. कारण प्रेम संपत नाही, म्हणूनच माणूस शोधत राहतो की ती व्यक्ती अजूनही आसपास आहे का? मग प्रश्न राहतो तो राहतो, मृत व्यक्ती खरंच भेटायला येतात का? कदाचित हो, कदाचित नाही. पण एक गोष्ट नक्की, ज्यांनी आपल्यावर खरं प्रेम केलं ती माणसं कधीच पूर्णपणे दूर जात नाहीत. ती आपल्या आठवणीत राहतात, आपल्या सवयींमध्ये राहतात, आपल्या मनात राहतात. आणि कधीकधी रात्री शांततेत त्यांची आठवण इतकी जिवंत होते की वाटतं ते अजूनही आपल्या जवळच आहेत. जर तुम्हालाही असा एखादा अनुभव आला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच रहस्यमय, भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. एक शेवटचं सांगते, माणूस जेव्हा खूप तुटतो तेव्हा मन त्या व्यक्तीला पुन्हा शोधू लागतं. आणि मग कधी आवाज, कधी स्वप्न, तर कधी उपस्थिती जाणवल्यासारखी वाटते.